बुलेटिनशी करणार आहोत एका मोठ्या बातमीने। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झालेला आहे। अहिल्यानगरमध्ये बीड जिल्ह्याच्या सीमेजवळ मांदगाव या ठिकाणी 10 ते 15 जणांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केलाय। यामध्ये राम खाडे यांच्यासह 3 ते 4 जण जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ला कुणी केला, का केला हे मात्र अजून समोर आलेलं नाही। राम खाडे यांच्यासह 3 ते 4 जण जखमी आहेत। अहिल्यानगर बीड या जिल्ह्यांच्या सीमेवर एक मांदगाव आहे जिथं त्यांच्या गाडीवर हल्ला झालाय। 10 ते 12 जणांनी हल्ला केलेला आहे आणि राम खाडे यांच्यावर आणि त्यांच्यासह इतर तिघांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ला कुणी आणि का केला हे अजून समोर आलेलं नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे का या अनुषंगाने सुद्धा तपास होईल। यापूर्वी काही लोकांनी आमचं ट्रेस करण्याचं काम केलं, लोकेशन तुम्ही ह्या हॉटेलला जेवता का, त्या हॉटेलला जेवता का, अशी काही लोकांची आम्हाला मित्रांना विचारायची, पण आम्ही ते थोडंसं लाईटली घेतलं आणि हा हल्ला हा आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी जे आहे त्यांच्या माध्यमातून झालेला आहे असं आमचं मत आहे। कारण की आमचं दुसऱ्याचं कुणाचं काही विषयच नाही ना, आम्ही त्यांच्याच सगळ्या तक्रार आहेत आमच्यावाल्या आणि त्यांनी हा हल्ला आमच्या घडून आणलाय। तक्रार आम्ही उद्याच्याला 2 दिवसात आता दाखल करू, उद्या किंवा परवा दिवशी। जवळपास 10-12 हल्लेखोरांनी अचानकपणे हल्ला केला। त्याच्यामध्ये 2 जण गंभीर जखमी, 3 जण आणि दोघाला किरकोळ मार लागलेला डोक्याला वगैरे। अशा पद्धतीने अचानक हल्ला केल्यामुळं आमच्या लक्षात नाही आलं की किती लोक आहे काय। त्याच्यामुळं आम्ही बाकीचे लोक हॉटेलमध्ये गेलो। हॉटेलवाल्यांनी सगळे हॉटेलचे गेट वगैरे बंद केले आणि हॉटेलमधून लोकांनी बाहेर येऊ नये म्हणून याच्यातली काय हल्लेखोर हॉटेलवर हल्ला करत होते की ते वाचवण्याचा प्रयत्न करतील या उद्देशाने। त्याच्यानंतर रस्त्यावरून काही लोक आल्यानंतर ते लोक मोटरसायकलने पळून गेले। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। साहेबराव, निवडणुकीच्या अनुषंगाने हा हल्ला झाला असावा का? आता पोलीस काय अपडेट देत आहेत? या सगळ्या प्रकरणामध्ये ही जी घटना घडलेली आहे ही नगर आणि पेड बॉर्डरवरती मांदळे म्हणून गाव आहे, ते हॉटेल आहे प्रसिद्धमध्ये, सुप्रसिद्ध हॉटेल आहे। तिथे हे जेवण करण्यासाठी आले होते। त्या जेवण करून बाहेर पडल्यानंतर राम खाडे आणि त्यांचे काही सहकारी जे आहेत ते बाहेर पडले होते। त्याच वेळेस डबा धरून बसलेल्या 10 ते 15 लोक त्याच्यावर अटकलेले आहे। याच्यामध्ये ते हत्यार वापरले होते, ती अतिशय तीक्ष्ण होती। कुकरीचा एक दिसते, त्यानंतर काठ्या आणि काठ्यावर त्यानंतर लोखंडी रॉड होते। या मारहाणीमध्ये राम जे आहे राम खाडे हे अतिशय गंभीर झालेले आहे। त्यांना कालही बोलता येत नव्हतं। रात्री त्यांची प्रकृती जी आहे ती अतिशय चिंताजनक झाली, नाजूक झाली। त्यामुळे त्यांना पुणे येथील ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, परंतु अजूनही ते बोलत नाही, अनकॉन्शियस आहे। त्यामुळे चिंतेची बाब आहे। काही उशीर घटना घडू नये म्हणून ते स्थानिक डॉक्टर आणि काही कार्यकर्ते तिथे गेलेले आहेत, ते सगळं प्रकृती पाहत आहेत। त्यांच्याबरोबर जे काही कार्यकर्ते होते ते 4 कार्यकर्ते या ठिकाणी ऍडमिट आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। परंतु प्रथमदर्शीच्या सांगण्यानुसार हा हल्ला इतका भयानक होता की राम खाडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हॉटेल चालक आणि काही रस्त्यावरील रहदारीवरील प्रवासी यांनी एकत्र केल्यामुळे ते आरोपी जे आहे ते पळून गेलेले आहे। मागील काही दिवसांमध्ये राम खाडे यांनी जे काही सामाजिक कार्य करतात त्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे गंभीर आरोप त्या ठिकाणी केले आहे की लँडचे प्रकरण जे आहे त्यांनी बाहेर काढले होते, त्यावरून त्यांना यापूर्वी धमक्या आल्या होत्या। आणि कालचं त्या कार्यकर्त्यांना म्हणणं असेल मित्रांचं की त्या प्रकरणामधूनच त्यांच्यावर हल्ल्याची शक्यता त्या कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे। बरं, धन्यवाद साहेबराव, आपण माहिती दिली त्याबद्दल।